गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे कारण रिसेंटली आम्ही रिदाचं ना 6 मंथ बर्थडे सेलिब्रेशन केलं. आणि ऑनेस्टली टाइम किती फास्ट जातो असं वाटलंय. काल असं वाटतं कालच ती बॉर्न झाली होती आणि आता ऑलरेडी हाफ वे टू वन झाली आहे. बापरे. तर या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला कम्प्लीट डेकोरेशन सेटअप दाखवणार आहे. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे सगळं डेकोरेशन आम्ही घरच्या घरी केलं होतं. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर केल्या होत्या आणि फायनल सेटअप खूपच भारी दिसत होता. तर सुरुवातीला काय केलं, आम्ही खाली जमिनीवर एक सॉफ्ट बेस तयार करून घेतला. त्यासाठी खाली एक ब्लँकेट स्प्रेड केली आणि त्यावर आम्ही एक पिलो ठेवली. आणि या पिलोमुळे ना रिदा आरामात बसू शकत होती आणि सेटअप पण खूप छान दिसत होतं. त्यानंतर पिलोवरतीच आम्ही ना एक सॉफ्ट आणि कोझी ब्लँकेट टाकली, त्यामुळे कम्प्लीट सेटअपला एक छान असा लुक आला होता. सिंपल सेटअप होतं पण फायनल लुक खूपच भारी दिसत होता कॅमेरामध्ये. त्यानंतर मी Amazonवरून काही ऑर्डर केल्या होत्या गोष्टी, ज्यामध्ये एक कार्ड्स होते, त्यावर मेन्शन होतं हॅपी हाफ बर्थडे टू रिदा. आय मीन जस्ट हॅपी हॅप बर्थडे होतं. आणि ते आम्ही बॅकड्रॉपमध्ये लावलं, जे पिंक कलरमध्ये ऑर्डर केलं होतं स्पेशली. आणि त्याच्या सोबतच बलून्सही आलेले होते. आणि त्या डेकोरेशनमध्येच अजून एक किट होती, फ्लावर किट म्हणून. तर त्या क्लिपमध्ये फक्त आम्हाला बलून्स अटॅच करून द्यायचे होते आणि मग ती फ्लावरची डिझाईन तयार होणार होती. आणि ही आयडिया मला खूपच भारी वाटली कारण त्यामध्ये ते बलून्स टाकल्यानंतर खूप छान दिसत होते. डेकोरेशन करतानाच तुम्ही बघू शकता, आम्ही 2-3 वेळा ते बलून फ्लॉवरमध्ये क्लिपमध्ये अरेंज केले. आणि आमच्याकडे 3च फ्लॉवर क्लिप होत्या, पण आम्हाला 4 फ्लॉवर तयार करायचे होते. सुरुवातीला आम्ही सगळे व्हाईट फ्लॉवर बनवणार होतो, पण अचानक ना अभिने एक येल्लो फ्लॉवर तयार केला आणि तो खूप छान दिसत होता. मग आम्ही असा विचार केला की एक व्हाईट आणि येल्लो असं तयार करूया. आणि मग तो पॅटर्न तयार केला, खाली एक व्हाईट लावलं, मध्ये 2 येल्लो आणि अगेन व्हाईट असं तयार केलं. बट आमच्याकडे 3च फ्लॉवर क्लिप होते, त्यामुळे शेवटचा जो फ्लॉवर क्लिप होता तो आम्ही DIY तयार करून घेतला. आणि ते 4 फ्लॉवर केल्यामुळे ते भारी दिसायला लागलं अजूनच. सेटअप सगळं कम्प्लीट झालं आणि त्यानंतर डेकोरेशनही खूप भारी दिसत होतं. आणि बेस्ट पार्ट म्हणजे आम्ही सगळे घरच्या घरी केलं होतं. आणि आता बोलूया केकबद्दल. तर मला ना केक रिदाच्या हाफ बर्थडेसाठी असा हाफ थीममध्येच हवा होता, म्हणून आम्ही स्पेशली हा केक बनवून घेतला. केकची डिझाईन मला तर खूपच आवडली होती आणि क्यूटही होती खूप, आणि थीमशी मॅच पण होत होती. यामध्ये मला अभिनयही खूप मदत केली. त्याला ऑफिस होतं, त्याने मध्ये थोडासा ब्रेक घेऊन हेल्प केली, कारण आम्हाला सगळं डेकोरेशन आहे ना रिदा उठायच्या आधी कंप्लीट करून घ्यायचं होतं. तिची ॲक्च्युली दुपारची वेक विंडो ही फक्त 2 तासाची असते, त्यामुळं ती 2 तासच फ्रेश असते. आणि फोटो काढणं, ती फ्रेश असल्यानंतरच फोटो काढणं पॉसिबल होतं. म्हणून आम्ही खूप घाईघाईमध्ये आणि एक्सायटेडमध्ये सगळी तयारी कंप्लीट करून घेतली. आणि फायनल रिझल्ट जेव्हा आम्ही बघितले तेव्हा सगळं वर्थ इट वाटलं. रिदाचं हाफ बर्थडे सेलिब्रेशन आमच्यासाठी खूपच स्पेशल होतं आणि हे मुवमेंट्स आम्ही कायम मेमरी म्हणून आमच्यासोबत ठेवणार आहे. तर इफ you guys enjoy this vlog, then don't forget to like, share and subscribe to my channel. See you in the next vlog. Bye bye.